ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। नमस्कार मैत्रिणींनो, 2 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे दसरा। तसेच शारदीय नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीची समाप्ती 1 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी होणार आहे आणि 2 ऑक्टोबरला दसरा हा साजरा केला जाणार आहे। दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। हा दिवस विजयादशमी म्हणून देखील ओळखला जातो। दसरा हा सण 3.5 शुभ मुहूर्तापैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते। तसेच या दिवशी अनेक जण सोने चांदी सुद्धा खरेदी करत असतात। सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावर कधीही विकण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही। तसेच या दिवशी अनेक जण जमिनी खरेदी करतात, नवीन घराची खरेदी केली जाते, नवीन वाहन खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते। परंतु सर्वसामान्य लोकांना या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही। म्हणून ज्या लोकांना सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर त्या अशांनी या दिवशी सोने चांदी नाही खरेदी केलं यापेक्षा मौल्यवान ही 10 रुपयाची वस्तू खरेदी करायची आहे। ज्या घरात ही वस्तू असेल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील, घरातील दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल, घरात सोन्यासारखे दिवस येतील। तर अशी कोणती वस्तू आपल्याला या दसऱ्याच्या दिवशी खरेदी करायची आहे आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे, तरी व्हिडिओ संपूर्ण पहा। दसऱ्याच्या दिवशी देवी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा केली जाते, म्हणजेच ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते। म्हणून या दिवशी आपल्या घरात अनेक जण सोन्या चांदीची खरेदी करत असतात। ही सोने चांदी घरामध्ये खरेदी केल्याने लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते। परंतु सर्वांना सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नसेल, कारण सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करणे हे परवडत नाही किंवा त्यांना ते शक्य होत नाही। मग अशा दिवशी सोन्यापेक्षाही मूल्यवान ही एक वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये खरेदी केली तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल, लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, पैशामध्ये वाढ होते। जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशाच्या अडचणी येत असतील, कधी कधी आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही, काही ना काही कारणाने तो घरातून पुन्हा निघून जातो, म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही। आणि म्हणून जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी खरेदी केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहील। या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती ही वस्तू जर तुम्ही खरेदी केली तर घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू आपल्याला दसऱ्याच्या दिवशी खरेदी करायची आहे। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही वस्तू जी आहे तर तुम्हाला खरेदी करायची आहे। ही वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणताही शुभ मुहूर्त पाहायची गरज नाही, कारण हा दिवस संपूर्ण 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला शुभ मुहूर्त आहे। या संपूर्ण दिवसामध्ये शुभ कार्य किंवा काही वस्तूची खरेदी करायची असेल तर ती आपण करू शकतो। म्हणून तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा वस्तू खरेदी करायची आहे। आपल्याला या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती कमळगड्डाची जी बी असते ती खरेदी करायची आहे, ज्याला आपण कमळ बीज असे सुद्धा म्हणतो। वास्तुशास्त्रामध्ये कमळाच्या फुलाला पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। या फुलाला ब्रह्मकमळ किंवा ब्रह्माचा कमळ असं सुद्धा म्हटलं जातं, जे तुमच्या जीवनावर खोल परिणाम टाकतो आणि जीवनात सकारात्मकता येते। माता लक्ष्मी ही स्वतः कमळाच्या फुलावरती विराजमान आहे आणि कमळगड्डा म्हणजेच कमळ हे माता लक्ष्मीचे आसन मानलं जातं आणि म्हणून जर आपण माता लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल। आणि म्हणून आपल्याला या दिवशी कमळगड्ड्याची एक बीज आहे तर ती खरेदी करायची आहे। जिथे कुठे पूजेचे साहित्य मिळते तर तिथे 5 रुपयांना ही कमळगड्ड्याची बी मिळते, तर एकच तुम्हाला हे खरेदी करून आणायचे आहे। ही बी खरेदी केल्यानंतर तुम्हाला घरात आणायची आहे, ती स्वच्छ धुवून काढायची आहे, पुसून काढायची आहे। यानंतर एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू धूप दीप हळद कुंकू तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत। यानंतर त्यावरती आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि त्या तुळशीपत्रावरती आपल्याला हे कमळाचे फूल बीज आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतर त्या बीजावरती हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे बी तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे।
दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ते बीज आहे तर ते उचलून घ्यायचं आहे, तुळशीचे पान सुद्धा उचलून घ्यायचं आहे आणि एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यामध्ये तुम्हाला या 2 वस्तू ज्या आहेत त्या बांधून घ्यायच्या आहेत आणि त्यांची पोटली तयार करायची आहे। यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे। आतल्या साईडने बाहेरच्या साईडने जिथे कुठे ठेवायला किंवा बांधायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ही पोटली बांधायची, कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं, तिथूनच आपल्याला घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून अशी पोटली तर तुम्ही तिथे बांधली तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते। तसेच आपल्या घरापासून वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती देखील दूर राहते। यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, अडचणी आहेत तर त्या येत नाहीत। कमळगड्ड्याचं बी हे माता लक्ष्मीचं आसन असल्यामुळे माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि तुळशीच्या पानाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। जेव्हा कमळगड्ड्याचं बी म्हणजे लक्ष्मीचं आसन आणि लक्ष्मी हे एकत्र असतात त्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती, पैसा कमी पडत नाही, त्या घरात सोन्यासारखे दिवस येतात। म्हणून तुम्हाला या दसऱ्याच्या दिवशी सोने चांदी खरेदी न करता ही 10 रुपयांची वस्तू म्हणजेच कमळगड्याचं बी आहे तर ते खरेदी करायचं आहे आणि त्याचा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपट्याच्या पानांचं सोन्यासारखं मान आहे। दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोन्यासारखा मान आहे। बघा, आपण आई भगवतीला सोने देतो किंवा आपल्या घरातील जे दिवंगत व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना सुद्धा आपण सोने देत असतो, त्यालाच आपट्याचं पान आपल्याला उपाय करायचा आहे। आणि बघा, हा उपाय सेवा वर्षातून एकदाच केली जाते, मी परत करू का तर करता येणार नाही। दसऱ्या दिवशीच म्हणजे 2 तारखेलाच तुम्हाला सेवा उपाय करायचा आहे। तर बघा, आपण ज्यावेळेस आपण आपली कुलस्वामिनी असो, कुलदैवत असो, जे कोणी तुमचे दैवत आहे त्यांना सोने देत असतो म्हणजे आपट्याची पाने देत असतो, तर त्यांना ज्यावेळेस आपण एक पान देतो तर त्यातील आपल्याला 2.5 पान घ्यायचं आहे। 2.5 पान म्हणजे कसं, 1 पान, 2 पान आणि तिसऱ्या पानातील अर्ध पान असं आपल्याला 2.5 पान घ्यायचं आहे आणि हे पान आपल्याला आपल्या घरातील स्वतः आपल्या मुलाला किंवा पतीला ठेवायला द्यायचं आहे। मग या दिवशी तुम्हाला देणं जमत नसेल तर ज्यावेळेस तुमचे पती किंवा मुलं महत्त्वाच्या कामाला जात असतील तर ती 2.5 आपट्याची पानं त्यांना द्यायची, त्यामुळे असे म्हणतात की काम पूर्ण होते। आता बघा, विजय प्राप्ती हे प्रत्येक क्षेत्रात विजय मिळावा म्हणून ही सेवा करायची आहे। आता विजयप्राप्ती म्हणजे काय बघा, जो प्रामाणिकपणे सेवा, उपाय, श्रद्धा ठेवतो त्याच्याबरोबर परमेश्वर देव हा कायमस्वरूपी असतो। जर तुम्ही चुकीचे काम केले तर त्यामध्ये तुम्हाला कधीही विजय मिळणार नाही। बघा, विजयप्राप्ती म्हणजे काय, मुलगी बघायला चाललेला आहात किंवा एखाद्या घराची बोलणी करायला चालला आहात, प्लॉट खरेदी करण्यासाठी चालला आहात किंवा एखाद्या स्त्रीला किंवा नवरा नांदवत नसेल किंवा पती पत्नीमध्ये सतत भांडण तंटे असतील, जेव्हा तुम्ही बोलणी करायला जाता की आपण एकत्र येऊन बोलणी करूया, काय चुकलं माकलं असेल तर माफी मागूया किंवा मुलीला समजावून सांगूया, मुलाला समजावून सांगूया, अशा कार्याला जेव्हा तुम्ही जाणार असाल तेव्हा तुम्हाला ही 2.5 आपट्याची पानं घेऊन जायची आहे। किंवा एखाद्या व्यक्तीला खोट्या आरोपाखाली अडकवलेले असेल, कोर्ट कचऱ्यांचे काम चालू असेल तर मग अशा वेळेला कोर्टामध्ये जाताना सुद्धा तुम्हाला हे 2.5 आपट्याचे पान घेऊन जायचे आहे। जर तुमची मुलं इंटरव्ह्यूसाठी जात असतील, मोठ्या एक्झाम देत असतील, तेव्हा सुद्धा तुम्हाला हे पान मुलांजवळ दिलं तर ते काम पूर्ण होतं असं म्हटले जातं। आता फक्त ती 2.5 आपट्याची पानं घेऊन तुम्हाला तुमची प्रत्येक कामं करण्यासाठी जायचं आहे असं नाही, तर त्यावर तुम्हाला सेवा सुद्धा करायची आहे, ती पण दसऱ्याच्या दिवशी। ती कशी करायची हेही सांगते आणि तशीच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे पान तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी घेऊन जाणार आहात त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सकाळी किंवा आदल्या दिवशी सुद्धा तुम्हाला त्याची सेवा करायची आहे। तर ती सेवा कशी करायची प्रथम तुम्हाला सांगते। आता आपट्याच्या पानावरती तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, 11 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे, 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमचा ज्या देवावरती श्रद्धा आहे त्या देवाचा 11 माळी मंत्र जप करायचा आहे। तर या ठिकाणी 1 माळ नाही करता तर 11 माळ जप करायचा आहे। या 2 म्हणून झाल्यानंतर विजयासुक्तम हे 1 वेळा म्हणायचं आहे। प्रत्येक क्षेत्रात विजय मिळावा म्हणून हा मंत्र हे म्हणून झाल्यानंतर कुठल्या तुमच्या देवावरती श्रद्धा आहे, विश्वास आहे त्यांना प्रार्थना करून म्हणायचे आहे की मी या कार्यासाठी जात आहे, त्या कार्यामध्ये मला यश मिळू दे, मला सफलता मिळू दे, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्यातून मार्ग मिळू दे, सुटका मिळू दे। हे करून झाल्यानंतर ती 2.5 आपट्याची पानं तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता किंवा स्त्री असेल तर पर्समध्ये ठेवू शकता आणि तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी जाऊ शकता। आता एकदा सेवा केली की नाही, ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामाला जायचं असेल, मग ते कुठलंही महत्त्वाचं काम असो तर तेव्हा तुम्हाला ही सेवा करूनच ते
अडीच आपट्याचे पान घेऊन जायचे आहे। एकदा सेवा केली म्हणून नाही, प्रत्येक वेळेस तुमची सेवा करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला ती 99 मंत्र 11 माळी जप किंवा विजया सुक्तम पठण करायचं आहे। तर बघा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि अनुभव सुद्धा घ्या, तुम्हाला नक्की यश मिळेल। यामुळे आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होतात आणि घरात सुख संपत्ती तर वाढते। त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तर तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या दसऱ्याच्या दिवशी एक कमळाचं फूल आहे तर ते खरेदी करायचं आहे आणि खरेदी करून आपल्या घरामध्ये जो माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर तिथे सुद्धा अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीला तर तुम्ही कमळाचं फुल अर्पण करून तुमची इच्छा व्यक्त केली तर ती 100% पूर्ण होते, कारण माता लक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही सोनं चांदी सुद्धा खरेदी करू शकता, कारण या दिवशी सोनं चांदी खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जातं। असे म्हटले जाते की शुभ मुहूर्तावरती सोने चांदी खरेदी केली तर ती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आपल्यावरती येत नाही, ते अखंड आपल्याकडे राहत असतं, ते कधीही संपत नाही। म्हणून शक्य असेल तर तुम्ही नक्की सोने चांदी खरेदी करा। नसेल शक्य तर यापेक्षाही मौल्यवान वस्तू मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती वस्तू तुम्हाला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायची आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायची असेल, ती सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता। तसेच तुम्हाला एखादी पूजा करायची असेल, एखादी वस्तू खरेदी करायची असेल, ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा। धन्यवाद।